नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक। तर त्याचं साहित्य आहे, 1 वाटी मी सुक्क खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गूळ, 2 वेलची आणि थोडीशी खसखस। तर आता आपण मोदकासाठी कणिक मळतोय। मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि मोदक मऊ होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालणार आहोत। असं मिक्स करून घ्यायचंय सगळं आणि आता आपण कणिक मळणार आहोत। तर कणिक जास्त पातळ नाही मळायची आणि जास्त घट्टही नाही। तर बघू शकताय अशा प्रकारे कणिक मळायचे आणि एकदम घट्ट मळायचे कणिक, जास्त पातळ नाही, नाहीतर मग मोदक आपले चिरणार। त्याच्यामुळे एकदम कडक कणिक मळायचे, घट्ट। मगाशी मी चुकून बोलले तुम्हाला की जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, तर एकदम घट्टच कणिक मळायची आहे मोदकासाठी। तर तशीच मळा, एकदम घट्ट कणिक, म्हणजे आपले मोदक चिरणार नाही। तर आता याच्यामध्ये आपण खोबरं घातलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये गूळ घालूया। तर बघू शकताय अशा प्रकारेच करा तुम्ही पण करताना। आणि गॅस बारीकच ठेवा, गॅस जास्त मोठा करू नका। गूळ असा सुरीने चिरूनच घ्या, माझ्याकडून थोडासा जाडसर राहिलेला आहे, तर गूळ तुम्ही चिरूनच घ्या। आपण हे ओल्या नारळाचे करत नाही आहोत, आपण सुक्या खोबऱ्याचे करतोय। आता सारणामध्ये थोडंसं तूप घालणार आहे। गूळ छान असा वितळवून घ्या, एकजीव करा खोबरं आणि गूळ। तर ह्याच्यामध्ये आपण आता खसखस घालणार आहोत। तर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालणार आहोत। तर आपण मिक्स करून घेऊया। बघू शकताय तुम्ही सारण असं झालेलं आहे। तर बघू शकताय तुम्ही सारण माझं अजिबात चिटकलेलं नाहीये, कारण की मी नंतर त्याच्यामध्ये तूप घातलं होतं ना। करताना तुम्ही पण सेम असंच करा, म्हणजे तुमचं पण मोदकाचं प्रमाण बिघडणार नाही। आणि बघा सुगंध तर असा मस्त सुटलाय आणि कलर बघा किती छान आलेला आहे। तर आता आपण आपलं सारण तयार झालेलं आहे, आपण आता त्याला थंड करू। तर बघू शकताय मी अशा पाऱ्या करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण ह्याला लाटून घेऊया, हलक्या हाताने लाटायचे समान। तर असंच लाटायचे आपल्याला आणि जास्त पारी पातळ नाही लाटायची। तर बघा मी असं घेतलेलं आहे आणि अशा कळ्या करा, अशा।
तर बघू शकता अशा प्रकारे मी मोदक तयार केलेला आहे. तर तुम्ही पण असाच करून घ्या, म्हणजे अशा त्याला छान कळ्या येतील. मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे 1.5 तांब्या आणि चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण एक एक मोदक ह्याच्यामध्ये वाफवून घेऊया, फक्त 15 ते 20 मिनिटं. तर बघू शकताय माझे वल्ल्या नारळाचे मोदक नाहीत, त्याच्यामुळे माझं सारण सुक्या खोबऱ्याचं असल्यामुळं सारण माझं कोरडं आणि सुक्क झालेलं आहे. आणि आता अशा प्रकारे मी सगळे मोदक करून घेणार आहे. तर बघू शकताय मला आणखीन करायचेत मोदक. चला आता माझे झालेत सगळे मोदक करून. आता आपण ह्याला उकडून घेऊया. आपले मोदक असे तयार झालेले आहेत. तर तुम्ही पण अशीच नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.